नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एक मुस्लिम बहु देश आणि त्यावर तब्बल 30 वर्ष राज्य करणाऱ्या दोन महिला, दोघींनाही रक्तरंजित राजकीय वारसा. एकीच्या बापाला गोळ्या घातल्या गेल्या होत्या तर दुसरीच्या नवऱ्याला गोळ्या घातल्या गेल्या होत्या. पण दोघींमध्ये टोकाची स्पर्धा आणि कमालीचं राजकीय शत्रुत्व. या शत्रुत्वानंच 3 दशकं अवघा देश जणू वेठीला धरला. या दोघींमधल्या या राजकीय युद्धाला जगानं नाव दिलं बॅटल ऑफ बेगम्स. तब्बल 35 वर्षांनंतर आज पहिल्यांदा त्या दोघीही त्या देशाच्या राजकीय पटलावरून बाजूला झाल्यात. दक्षिणेतल्या सिनेमाला सुद्धा लाजवेल अशी ही कहाणी. आणि ही कहाणी आहे भारताच्या पूर्वेकडच्या शेजारी देशाची. ही कहाणी आहे बांगलादेशाची. आणि या कहाणीतल्या त्या दोन महिला आहेत बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा जिया आणि माजी पंतप्रधान शेख हसीना. बांगलादेश नॅशनल पार्टीच्या खलिदा जिया या 2 वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. पण 2008 पासून अवामी लीगच्या शेख हसीना या पंतप्रधान होत्या. आपली राजकीय स्पर्धक खलिदा जिया यांना शेख हसीना यांनी गेल्या 15 वर्षात अक्षरशः बेजार केलं. वेगवेगळ्या केसेस, नजरकैद, अटक अशा अनेक कारवायांना खलिदा जिया सामोरं गेल्या. वाढत्या वयासोबत प्रकृती खालावली आणि उपचारासाठी त्यांना लंडनमध्ये नेलं. ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशमध्ये प्रचंड मोठा उठाव झाला. भ्रष्टाचार, सरकारी अधिकाऱ्यांचा मनमानीपणा, गरिबी, बेरोजगारी या सगळ्याला वैतागलेल्या लोकांनी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जायला लावलं. मग 1.5 वर्ष त्या देशात अंतरिम सरकार आलं. शेख हसीनांचं सरकार गेलं आणि मग खलिदा जिया यांची जुन्या आरोपांमधून निर्दोष मुक्तता झाली. मे 2025 मध्ये त्या लंडनहून भारतात परत आल्या. पण पुढच्या 6च महिन्यांमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 17 वर्ष देशाबाहेर असलेला त्यांचा मुलगा तारिक रहमान बांगलादेशमध्ये परत आला. आणि अवघ्या बांगलादेशनं त्यांना आपलं नवं नेतृत्व म्हणून स्वीकारलं. या इतक्या प्रचंड घडामोडीनंतर फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशमध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये खलिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीला प्रचंड मोठं बहुमत मिळाले आणि तारिक रहमान यांचा पंतप्रधान होण्याचा मार्गही मोकळा झालाय. बांगलादेश आणि भारतादरम्यान 4000 किलोमीटरची बॉर्डर आहे. पाकिस्तान आणि चीन सारखे देश बॉर्डरवर डोळे लावून बसलेले असताना बांगलादेश हा भारतासाठी महत्त्वाचा शेजारी आहे. बांगलादेश आणि भारत हा व्यापारही प्रचंड मोठा आहे. पण ह्या नवं सरकार शेख हसीनांच्या म्हणजे आधीच्या सरकार इतकंच भारतस्नेही असेल का याची अजूनही खात्री नाहीये. पण त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या अधीन न जाणं हे भारतासाठी महत्त्वाचं आहे. तब्बल 35 वर्षांच्या 2 महिलांच्या प्रचंड उलटापालटी घडवणाऱ्या राजकारणानंतर बांगलादेशचा राजकीय सारीपाट आज बदललाय. हा बदल बांगलादेशसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच भारतासाठी सुद्धा. बॅटल ऑफ बेगम्सचं रिकामं झालेलं मैदान आता कोण व्यापतंय हेच बघायचंय. त्यामुळे निवडणूक बांगलादेशची झाले, पण ती निवडणूक भारतासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कोणकोणत्या विषयांवर, कोणकोणत्या मुद्द्यांवर ती भारतासाठी महत्त्वाची आहे. आणि चीन आणि पाकिस्ताननं सुद्धा बांगलादेशमधल्या जिंकलेल्या पार्टीला आणि त्यांच्या नेत्याला शुभेच्छा देण्या अगोदर भारतानं त्या का दिल्या यामागचं कारण नेमकं काय आहे हे सगळं समजून घ्यायचंय. त्यासाठी माझ्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर. शैलेंद्र सर नमस्कार. नमस्कार. आणि आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक चंद्रशेखर नेरणी सुद्धा आपल्या सोबत आहेत. चंद्रशेखर सर नमस्कार, स्वागत आहे आपले. नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र सर तुमच्यापासून सुरुवात करूया. खरं तर निवडणूक बांगलादेशची आहे, सरकार बांगलादेशमध्ये आलेलं आहे. पण जवळपास गेल्या काही वर्षांमधला बांगलादेशचा इतिहास बघितला तर बांगलादेशची निर्मिती झालेला दिवस आणि आजचा बांगलादेशसाठीचा दिवस हे दोनही बांगलादेशच्या इतिहासात तितकेच महत्त्वाचे राहतील अशा प्रकारचा इतिहास सांगतोय. याचं कारण असं आहे की गेल्या 1 वर्षांमधली जी कमालीची अस्थिरता होती त्या अस्थिरतेमुळे ज्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले होते की एक इस्लामिक देश जो आशिया खंडातला सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून पुढे येत होता. अपॅरलच्या, गार्मेंट्सच्या एक्सपोर्टमध्ये भारताबरोबर स्पर्धा करत होता. युरोपच्या, अमेरिकेच्या मोठमोठ्या मॉल्समध्ये बांगलादेशचे बनलेले कर्टन्स, बेडशीट्स, पिलो कव्हर्स, अपॅरल्स मोठ्या प्रमाणावर विकले जात होते. आजचा देशामध्ये एक पद्धतीचा रिव्होल्ट होतो आणि त्या रिव्होल्ट नंतर तिथं राजकीय अस्थिरता निर्माण होती. त्यांच्या पंतप्रधान भारतामध्ये येतात आणि त्या अस्थिरतेच्या काळामध्ये तिथल्या अल्पसंख्याक हिंदूंवरती हल्ले होतात, अनेक MSME उद्ध्वस्त होतात
आणि यामध्ये पुन्हा एकदा जमाते इस्लामी सारख्या कट्टरतावादी हो. संघटनेचा प्रभाव प्रचंड वाढायला लागतो. स्वाभाविकपणे सगळीकडे त्या संदर्भातले कन्सर्न हे एक्सप्रेस होत होते आणि विशेष करून भारताच्या बाबतीमध्ये होते. कारणे स्वाभाविक आहे. भारताची 4,000 किलोमीटरची सीमारेषा बांगलादेश बरोबर आहे. गेली 15 वर्ष जेव्हा शेख हसीना आणि त्यांचं आवामी लीगचं शासन होतं त्यावेळेला तुलनात्मक दृष्ट्या ही सीमारेषा शांत होती. ज्याही प्रकारचे बॉर्डरच्या संदर्भातले सेटलमेंटचे काही इश्यूज होते ते इश्यूज व्यवस्थितपणे पार पाडलेले होते. ईशान्य भारतातील फुटीरतावादी चळवळींना किंवा त्यांच्या नेत्यांना, विशेष करून उल्फाच्या नेत्यांना ज्या पद्धतीचा आश्रय हा बांगलादेशमध्ये दिला जातो तो पूर्णपणे बंद झाला होता. हुजी म्हणजे हरकत उल जिहाद सारखी एक दहशतवादी संघटना तिथं BNP आणि जमाती इस्लामीच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये प्रभावी झालेली होती आणि जिनी बिहारच्या बोधगयेमधल्या बॉम्ब ब्लास्टच्या मागे ज्या संघटनेचा हात होता अशा संघटनेच्या कारवायावरती नियंत्रण प्राप्त झालं होतं. अचानक 15 वर्ष ज्या सगळ्या गोष्टी होत्या भारताला फारसं आपल्या ईस्टर्न बॉर्डरकडे लक्ष द्यायची गरज नव्हती. त्यामुळे आपण नॉर्दर्न बॉर्डर आणि म्हणजे LAC आणि LOC वरतीच आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं. मात्र गेल्या वर्षभरामधल्या घडामोडींनी आपल्या चिंता स्वाभाविकपणे वाढलेल्या होत्या. विशेष म्हणजे पाकिस्तानचं आणि बांगलादेशचं आसिम मुनीरच्या काळामध्ये वाढलेले संबंध असतील, पाकिस्ताननी बांगलादेशला फायटर प्लेन्स ऑफर केले असतील किंवा त्याच्या संदर्भातला एक महत्वाचा करार दोघांमध्ये होऊ घातलेला आहे. चायनानी भारत आणि बांगलादेशच्या बॉर्डरवरती ड्रोनची मोठी फॅक्टरी लावण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. अमेरिका बे ऑफ बेंगॉल मधल्या सेंट मार्टिन आयलंड वरती आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. बांगलादेश हा स्ट्रॅटेजिकली भारतासाठी अतिशय महत्वाचा लोकेशन महत्वाचं आहे. हा साऊथ ईस्ट एशियाचा फ्लड गेट मानला जातो. हा प्रामुख्याने हिंदी महासागराला साऊथ चायना आणि पॅसिफिक ओशन बरोबर जोडणारा दुवा मानला जातो. बे ऑफ बेंगॉलचा मलाक्का स्ट्रेट असेल त्याचा अत्यंत स्ट्रॅटेजिक लोकेशन बांगलादेशचा आहे. अशा वेळेला जो देश आपला इतका मित्र देश होता ज्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये भारताने मोठी भूमिका पार पाडलेली होती आणि त्या सगळ्या गोष्टी असताना एका क्षणात त्याच्यावरती पाणी फिरलं गेलं आणि त्यामुळे भारताच्या चिंता स्वाभाविकपणे वाढल्या. कारण हे लक्षात घेणं गरजेचं की भारताचे शेजारचे देश त्यांच्यातली अंतर्गत सुरक्षा आणि भारताची अंतर्गत सुरक्षा हे ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत. त्यामुळे तिथं जर इन्स्टेबिलिटी असेल तर त्याचे रिफ्लेक्शन्स हे भारतावरती येतात आणि ह्या आपण 71च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये बांगलादेशच्या सगळ्या गोष्टींचे आपण अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळे भारताचा स्वाभाविकपणे कन्सर्न होता की त्या ठिकाणी स्टेबल गव्हर्नमेंट यावं, पुन्हा एकदा व्यवस्थितपणे इलेक्शन पार पाडल्या जाव्या. यावेळेला थोडी साशंकता होती ती म्हणजे जमाते इस्लामीचा प्रभाव ज्या पद्धतीने वाढला होता. नॅशनल सिटीझन पार्टी सारखा पक्ष अचानक पुढे आला होता आणि त्याच्यात उस्मान हाडी सारखे जे नेते ज्यांची हत्या झाली. मात्र ईशान्य भारताला भारतातनं फोडण्यासाठी बांगलादेशवरती आम्ही त्यांना कनेक्ट करू, उल्फाच्या नेत्यांना परत एकदा आश्रय देऊ अशी स्फोटक विधानं बांगलादेशमध्ये केली जात होती. हिंदूंना उघडपणे जाळण्यात येत होतं. या सगळ्या गोष्टी कमालीच्या चिंता वाढवणाऱ्या होत्या आणि आता त्यांच्याकडे पुन्हा एकदा इलेक्शन पार पडलेले तुलनात्मक दृष्ट्या झालंय. 48% वोटिंग झालंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांगलादेशची राज्यघटना आता बदलतीये. त्यासाठी सार्वमत घेण्यात आलं. त्याला 66% लोकांनी त्या संदर्भात मतदान केलं. म्हणजे 48% निवडणुकीत मतदान झालं आणि कॉन्स्टिट्यूशन बदलायची की नाही या बाबतीमध्ये 66% मतदान झालं. आता जी संसद येणार आहे ती संसद प्रामुख्याने घटना सभा किंवा घटना दुरुस्ती परिषद म्हणून ती काम कॉन्स्टिट्यूट असेंब्ली म्हणून ती काम करणार आहे आणि आपल्यासाठी सकारात्मक बाब झाली आहे की जमाते इस्लामी मागे पडलाय. जर जमाते इस्लामी आणि BNPचं कोएलिशन गव्हर्नमेंट तिथं आलं असतं तर बांगलादेशची येणारी राज्यघटना ही प्रचंड कमालीची धार्मिक मूलतत्ववादी झाली असती. अत्यंत कडवं इस्लामिक देश आपल्या पूर्वेकडे निर्माण झाला असतं. एखादा शरिया लॉ त्या ठिकाणी इम्प्लिमेंट झाला असता. त्यामुळे आता 70 जागा त्यांना मिळाल्या. BNP आलाय. रहमान जे आहे तारिक रहमान लंडनमध्ये राहून आले. वेस्टर्न सोसायटीचा त्यांना अनुभव आहे, त्यांच्यावरती ट्रस्ट आहे. आता या गोष्टी आपल्यासाठी आपण असं म्हणू की तुलनात्मक दृष्ट्या सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागेल. मला नाही वाटत की BNPचं पहिलं गव्हर्नमेंट जे होतं खालिदा जियाच्या अंडर ज्याच्या जमाती इस्लामी कोएलिशन पार्टनर होतं ते गव्हर्नमेंट आणि आत्ताचं गव्हर्नमेंट याच्यात गुणात्मक फरक आहे आणि त्यामुळे ते पुन्हा त्याच पॉलिसी परस्यू करणं त्यांना महागात पडेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी असेल की लिडरशिप पण बदलली आहे. म्हणजे आता खलिदा जिया लिडरशिप करत नाहीयेत किंवा खलिदा जियांचं मार्गदर्शन सुद्धा
सुद्धा नसणार आहे. त्यामुळे ती लिडरशिप बदलल्यानंतर सुद्धा अनेक गोष्टी बदलतील. ही बाब लक्षात घेतली पाहिजे की आता जे नेतृत्व पुढे येते ते नेतृत्व 17 वर्ष जवळपास पाश्चिमात्य देशांमध्ये राहिलेलं आहे. त्यामुळे तिथल्या लोकशाही मूल्यांचा काही परिणाम घेऊन ते येत आहे का. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी तुम्ही आता सांगितलीत की ज्या जमात बरोबर ते गेली अनेक वर्ष सत्तेमध्ये होते किंवा निवडणुका लढत होते, ते जमात आता जर त्यांच्यासोबत नसेल तर त्यामुळे धार्मिक जो त्यांच्यावर असणारा पगडा किंवा दबाव असणार तो कमी होणार का. आणि तसं जर झालं तर ती भारतासाठी खूप महत्वाची गोष्ट असेल. तुम्ही बऱ्याच विषयांना स्पर्श केला, जिओपॉलिटिकल आणि बिझनेस रिलेशन जे भारताचे आहेत त्याच्याबद्दल. चंद्रशेखर सर, आता हे सांगा की या सगळ्यामध्ये चीनकडे कसं बघायचं. कारण चीनसाठी पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे देश महत्वाचे आहेत जर त्यांना भारताला कॉर्नर करायचं असेल तर. ज्या बॉर्डरकडे भारताला फार लक्ष द्यावं लागत नव्हतं त्या बॉर्डरकडे आता भारताला लक्ष द्यावं लागणार आहे की हे नवीन सरकार स्टेबल गव्हर्नमेंट असल्यामुळे भारताची डोकेदुखी फारशी वाढणार नाहीये. बरोबर. आता असं झालेलं आहे की चीन प्रथमपासूनच या कामात होता की भारताला तऱ्हेतऱ्हेने त्रास देणारे प्रॉक्सीज कसे निर्माण करायचे. पाकिस्तान त्याच्याकडे होता. शेख हसीना जेव्हा होत्या तेव्हा चीनचं तिथे फारसं काही चालत नसे. पण इथे नुसतं चीनवर आपल्याला थांबता येत नाही, कारण हा सगळा जो कू झाला बांगलादेशमध्ये तो अमेरिकेने इंजिनियर केलेला होता. अमेरिकेचा डोनाल्ड लू नावाचा यातला जो स्पेशालिस्ट होता तो मनुष्य शेख हसीनांना भेटला होता आणि त्यांनी सांगितलं होतं आम्हाला सेंट मार्टिन आयलंड तुमचं देऊन टाका. शेख हसीना भारताच्या मित्र असल्यामुळे त्यांनी धुडकावून लावला त्यांचा प्रस्ताव आणि त्याचा बदला म्हणून तिचं सरकार त्यांचं उलथून लावण्यात आलं. तेव्हा इथे अमेरिकेची भूमिका अशी होती की त्यांना त्या सेंट मार्टिन आयलंडमध्ये बसून भारत आणि चीन दोघांवर लक्ष ठेवायचं होतं. चीन अर्थात हिरिरीने याच्यामध्ये उतरला आणि त्यांचं असं पाहिलं की बांगलादेशामध्ये आपलं जर पपेट गव्हर्नमेंट असलं तर बरं. त्यामुळे युनुसला मनवायचे प्रयत्न दोन्ही अमेरिका आणि चीनकडनं होत होते. पण युनुस हे प्यादा मूळ म्हणजे अमेरिकेचं प्यादा आहे, त्यामुळे ते अमेरिकेच्या बाजूनी जास्त होते झुकलेले. कालच आपण पाहिलं निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी अमेरिकेशी एक करार केलाय, ज्या करारामध्ये त्यांनी बांगलादेशचं सबंध सॉव्हरेनिटी विकून टाकलेली आहे. त्याच्यावर आपण नंतर येऊ. परंतु आता परिस्थिती अशी आहे की या सद्यस्थितीमध्ये तारिक रहमान कसे वागतात याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून आहेत. आणि आपण बघितलं असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिलं अभिनंदनाचा मेसेज तारिक रहमानना पाठवला. म्हणजे भारताने त्यांचं पहिलं अभिनंदन केलंय की आणि अभिनंदनात मुद्दाम म्हटलेलं आहे की इथे तुम्ही सगळ्या लोकांना न्यायपूर्ण अशा प्रकारचं शासन आणि लोकशाही व्यवस्था आणाल याकरता तुम्हाला शुभेच्छा. आणि त्याच्यात एक गर्भित धमकी सुद्धा आहे की असं तुम्ही वागलात तर भारताची तुमची मैत्री वृद्धिंगत होईल. कारण एक लक्षात घ्या, हा जो कू झाला बांगलादेश मध्ये त्यानंतर त्या देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटून गेलेली आहे. चीन आणि पाकिस्तान आणि अमेरिका कितीही लांब बसले तरी बांगलादेशाचं प्रत्यक्ष वास्तव हे भारताच्या कंट्रोल शिवाय होऊ शकत नाही. त्यांना वीज अडाणी पुरवतात. अडाणींनी स्विच बंद केलं तर बांगलादेशातल्या सगळ्या फॅक्टऱ्या बंद होतात. दुसरी एक गोष्ट झालेली आहे की ट्रम्पनी भारताशी जे डील केलं आणि युरोपचा जो FTA झाला त्या FTA नंतर बांगलादेशाचे जे अपॅरल इंडस्ट्री आहे त्याच्या कचकचीत त्याला लाथ बसलेली आहे. ती जर वर आणायची असली तर तारिक रहमानला भारताशी चांगले संबंध ठेवण्याशिवाय गत्यंतर नाहीये, कारण त्यांचा माल जातो सुद्धा भारताच्या बंदरातनं. तर या सगळ्या दृष्टीने चीनची बाजू निश्चितच वीक झालेली आहे. ही आपल्याकरता जमेची बाजू आहे. परंतु एक लक्षात घ्या, आणि मी कायम याबद्दल सांगत असतो की आपण या लोकांवरती कवडीचाही विश्वास ठेवू शकत नाही. ज्या लोकांना आपण स्वतंत्र व्हायला मदत केली, ज्यांना आपण बांगलादेशची स्थापनाच मुळी भारताने तयार केलेली आहे, भारताने सबंध त्यांना मदत केली, हे सर्पासारखे उलटण्यामध्ये माहीर आहेत. आता हा तारिक रहमान याच्या आई या तर पूर्णपणे भारत विरोधीच होत्या. परंतु आत्ताच्या घडीला तुम्ही विचाराल तर आवामी लीग तिथे त्यांनी बेकायदेशीरच करून टाकली. ही आयडियाच फार छान आहे. उद्या मोदींनी सांगितलं काँग्रेस बेकायदेशीर आहे तर विरोधी पक्ष उरणारच नाही ना, असा प्रकार त्यांनी केला. पण आता जे घसघशीत बहुमत यांना मिळालेलं आहे BNPला, असं मानायला जागा आहे की आवामी लीगच्या सगळ्या मतदारांनी, तरी त्यातल्या मोठ्या प्रमाणातल्या मतदारांनी यांना मतं दिलेली आहेत की जमाते इस्लामी नको. हिंदू बहुल जिल्हे गोपालगंज आणि चेटगाव वगैरे इथे BNPचे लोक निवडून आले, तिथे कायम आवामी लीगचे लोक निवडून यायचे. हेच दाखवतं की तिथल्या अल्पसंख्य म्हणजे हिंदूंनी
बीएनपीच्या पारड्यात आपली मतं घातलेली आहे, त्याचा निश्चितच काहीतरी परिणाम होईल पण हे पण आणि आपल्याला भारताच्या लक्षात घ्यायला बाजूनी पाहिजे की असलेलं आवामी सरकार लीग येईल. जर या निवडणुकीमध्ये नव्हती तर मागच्या निवडणुकीमध्ये बीएनपी नव्हती, कारण त्यांना जे इंटरिम गव्हर्नमेंट इंटरिम सरकार तुम्ही ठेवण्याची अट घातली होती, ती अट बांगलादेशसाठी खूप महत्वाची होती निवडणुकांच्या दरम्यानची, ती काढून टाकली होती. त्यामुळे मागच्या वेळेस बीएनपी नव्हती, यावेळेस आवामी लीगने, अशी काहीशी परिस्थिती. अनय जोगळेकर आपल्यासोबत आता थ्रू बरोबर. झालेले आहेत. अनय सर, आता या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतासाठी व्यापार आणि सीमा या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याच्यावर चर्चा झालेली आहे. पण एक खूप क्रिटिकल गोष्ट घडली 2024 मध्ये उठाव झाला तेव्हापासून ते आतापर्यंत, ती म्हणजे हिंदू मुस्लिम संघर्षाची. बांगलादेशमध्ये हिंदू मुस्लिम संघर्ष हा नवा जरी नसला तरी तो ज्या प्रकारे आता पाहायला मिळाला, ज्या प्रकारे त्या निर्घृण हत्या झाल्या, ज्याचा आकडाही आता खरा समोर नाहीये, जो आकडा येतोय तो आकडा खरा नाहीये हे सगळ्यांना माहित आहे. आणि दुसरीकडे शेख हसीना यांचं भारतामध्ये असणं, त्यांना भारतानं आश्रय देणं, याच्यामुळे जो तणाव आहे तो आणखीन वाढलेला आहे. हे सरकार आल्यानंतर तो तणाव जो दोन्ही देशांमध्ये वाढलेला आहे, दोन्ही समुदायांमध्ये विशेषतः वाढलेला आहे, तो कमी व्हायला मदत होईल? तो तणाव आता निवळलेला आहे, कारण भारताने जेव्हा हे स्पष्ट झालं की आवामी लीग ही निवडणूक लढवणार नाहीये आणि जमाते इस्लामीची लोकप्रियता वाढते आहे, हे लक्षात आल्यावर भारताने तारिक उर रहमान यांच्याशी संपर्क साधला. त्यांना देखील जमातची भीती आहेच आहे आणि त्यामुळे त्यांनी देखील भारताला प्रतिसाद दिला. अर्थात हे जरी झालं असलं तरी जोपर्यंत शेख हसीना भारतामध्ये आहेत तोपर्यंत बांगलादेशमधलं भारत विरोधी वातावरण पूर्णपणे निवळणार नाही. आता हा पुढचा प्रश्न आहे की शेख हसीना यापुढेही भारतात राहणार का? कदाचित भारतासाठी असलेल्या एखाद्या मित्र देशात, अरब देशामध्ये त्या जाऊन तिथे राहतील आणि त्याच्यामुळे भारत बांगलादेश संबंध अधिक चांगले होण्यासाठी मदत होईल, हे आपल्याला बघावं लागेल. दुसरी गोष्ट मला जी या निकालांमध्ये जाणवली, तुम्ही जर बांगलादेशचा नकाशा बघितला आणि तुम्ही दर्शकांना दाखवू शकता, जमातला मिळालेल्या जवळपास सगळ्याच्या सगळ्या जागा या भारताची सीमा असलेल्या भागामधनं आलेल्या आहेत. आणि हा भारतासाठी खूप धोक्याचा इशारा आहे. त्यांच्या वेबसाईटवरच किंवा डेली स्टारच्या वेबसाईटवर नकाशा आहे. सगळ्या एकतर बंगालच्या शेजारी किंवा आसामच्या शेजारी असलेल्या याच्यामध्ये जमातच्या जागा आलेल्या आहेत. एक गोष्ट नक्की आहे की बांगलादेशमध्ये जरी सरकार आवामी लीग आणि बीएनपीचं आलटून पालटून येत असलं तरी गेल्या काही दशकामध्ये जगातल्या इतर देशांप्रमाणे बांगलादेशातही खूप मोठ्या प्रमाणावर इस्लामिक मूलतत्ववादाचा प्रसार झालेला आहे. हा इस्लामिक मूलतत्ववादाचा प्रसार, त्याच्यासाठी येणारा पैसा सुरुवातीला हा सौदी अरेबियाकडनं यायचा, कालांतराने तो आता कतार, तुर्की, पाकिस्तान या देशांचा त्याला पाठिंबा मिळतोय. आणि त्यामुळे हे जरी चर्चेमध्ये हे देश नसले तरी पडद्यामागे हे देश खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत. खास करून आखातामध्ये सौदी अरेबिया विरुद्ध संयुक्त अरब अमिराती यांच्यातलं जे शीतयुद्ध आहे आणि त्याच्यामध्ये सौदी अरेबिया आता पाकिस्तान, कतार, तुर्कीच्या बाजूनी कललेलं आहे, ते पाहता बांगलादेशमध्ये पुढील काळामध्ये जरी तिथे अमेरिका असली, चीन असली, भारत असला तरी त्याच्या जनमताला प्रभावी करण्यामध्ये, जनमताला अधिक मूलतत्ववादी बनवण्यामध्ये या इस्लामिक देशातनं येणारा पैसा, पाकिस्तानचे अधिकारी तिथे येणं, तिथे ट्रेनिंग करणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणखीन एक मुद्दा मला वाटतो तो म्हणजे डॉक्टर मोहम्मद युनूस किती काळ सरकारचे सल्लागार म्हणून राहणार. कारण ते नुसते सरकारचे सल्लागार हे काही तिथल्या विद्यार्थी संघटनांच्या मागणीमुळे आले नव्हते. ते तिथे जाण्यामध्ये कुठेतरी अमेरिका आणि युरोपची महत्वाची भूमिका होती. आणि या निवडणुका किती निष्पक्षपणे पार पडलेत, किती पारदर्शक पद्धतीने पार पडलेत, हे सांगण्यातही अमेरिका आणि युरोपीय माध्यम आघाडीवर आहेत. आणि त्यामुळे मोहम्मद युनूस तिथे जाणार का राहणार याच्यावरही बांगलादेशचं भवितव्य कसं आहे याच्यावर अवलंबून असेल. हे तीनही फॅक्टर खूप महत्वाचे होते, पण त्यातल्या जमातचा फॅक्टर घेऊन देवळाणकर सर मला तुमच्याकडे पुन्हा यावं लागेल. जमातच्या बाबतीत आत्ताची जो बदल दिसतोय त्यातला एक बदल आता आपल्याला अनय सरांनी सांगितला की जिथे जिथे त्यांनी जागा जिंकलेल्या आहेत ते बहुतांश भाग भारताच्या बॉर्डरशी आहेत. हा एक अडचणीचा मुद्दा आहे. दुसरा ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की जमात पहिल्यांदा एकटं लढले बहुतेक आणि आता ते विरोधी पक्षामध्ये आहे. त्यामुळे एकटं असणं, विरोधी पक्षामध्ये असणं आणि तशा तुलनेनं बऱ्यापैकी जागा त्यांच्याकडे असणं, हे जमातची ताकद जरी विरोधात असले तरी वाढवणार आहे. नाही, निश्चितपणे वाढवणार आहे. याचं कारण असं आहे की जमात पहिल्यांदा नाही, म्हणजे हे जवळपास दुसऱ्यांदा ते लढतात, कारण आवामी लीगच्या काळामध्ये त्यांना बॅनच केलं गेलं होतं. पण बॅन केलं जरी असलं तरी त्यांचा पूर्ण सपोर्ट हा बीएनपीला होता. आणि हेही आपण त्याच्यामध्ये जेव्हा कोलिशन गव्हर्नमेंट होतं त्यांचं, बीएनपी आणि आवामी लीग यांचं कोलिशन गव्हर्नमेंट यापूर्वी होतं. खाली सत्तेमध्ये नव्हते. आता मात्र तुम्हाला एक गोष्ट बाब नक्कीच आहे की ही जी अस्थिरता झाली आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीचे तिथे क्लॅशेस झाले, अल्पसंख्याक हिंदूंवरती अटॅक झाले,
त्याच्यानंतर मात्र आपण असं बघतो की जसं नॅशनल सिटीझन पार्टीचा प्रभाव वाढत गेला तसं जमातचा प्रभाव वाढत गेला. आजही जमात तिथला एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आहे आणि हेही तेवढंच खरं आहे की बीएनपीला पूर्णपणे त्यांना डावलून पण चालणार नाहीये. हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. दुसरं असं आहे की आपण आतापर्यंत आपलं लक्ष हे प्रामुख्याने एलएसी आणि एलओसी वरती होतं आणि आपल्या जे एकूणच डिफेन्स परचेस असेल किंवा आपलं मॉडर्नायझेशनचे जे एफर्ट्स असतील हे प्रामुख्याने एलएसी आणि एलओसी ला धरूनच चालले होते. म्हणजे आपण अगदी S-400 अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम परचेस करत होतो ते चायना आणि पाकिस्तानला गृहीत धरूनच करत होतो. ऑपरेशन सिंदूरमध्ये S-400 अँटी बॅलिस्टिक मिसाईलचा वापर पण झाला होता. आपण ते आता ऍडिशनल घेतो ते एलएसी ला गृहीत धरूनच आपण ऍडिशनलची डिमांड रशियाकडे केलेली होती. पण आपण कधीही आपल्या ह्या इक्विपमेंट किंवा ह्या सगळ्या प्रिपेअर्डनेस मध्ये आपली जी ईस्टर्न बॉर्डर आहे त्याकडे आपण फारसं लक्ष दिलेलं नव्हतं. कारण तसं होतं की 15 वर्ष झाली ती कम्पॅरेटिव्हली जी आहे ती स्टेबल होती आणि त्यामधला जो एक थोडासा इश्यू मध्यंतरी 2016 मधल्या होता काही भूखंडाच्या एक्सचेंजच्या बाबतीमध्ये तो पण अॅमिकेबली रिझॉल्व्ह झालेला होता. त्यामुळे आता मात्र आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेला बीएनपीचं पहिल्यांदा गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला बिहारमध्ये असेल, उत्तर प्रदेशमध्ये असेल, अगदी दिल्ली हरियाणापर्यंत काही दहशतवादी संघटना होत्या, पाकिस्तान पुरस्कृत काही दहशतवादी संघटना होत्या ज्या प्रामुख्याने बांगलादेशमधल्या दहशतवादी संघटनांबरोबर रिलेटेड होत्या. ज्याचा उल्लेख मी यापूर्वी केलाय की हुजी सारखी एक संघटना होती हरकत उल जिहाद म्हणून जी अत्यंत प्रभावी होती त्या काळामध्ये आणि त्यांचा जो नेता टुंडा म्हणून होता जो नेपाळच्या बॉर्डरवरती नंतर पकडला पण गेला. ते या बोधगयेमधले बॉम्ब ब्लास्ट जे झाले होते, सिरीज ऑफ बॉम्ब ब्लास्ट झाले होते त्याच्या मागे हरकत उल जिहाद होती. आता ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आणखीनही एकदा करावं लागेल की केवळ तुम्ही रिजनल पॅरामीटर्स किंवा रिजनल अप्रोचच्या दृष्टिकोनातनं ह्या सगळ्या गोष्टींकडे बघू नका. मूळ मुद्दा असा आहे की आता आयसिस किंवा अल कायदा सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ह्या आता आखातामधनं या प्रामुख्याने त्या तिथनं त्यांच्यावरती कंटिन्युअस नॅटोचे अटॅक झाल्यामुळे तिथनं त्यांना आता बेस मिळालेला नाहीये. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या सध्या स्टेबल आहे आणि तालिबान बऱ्यापैकी पहिलं तालिबान आणि आताच्या तालिबानमध्ये फरक आहे. मुळात मुद्दा असा आहे की ह्या संघटनांना आता एक नवीन डेस्टिनेशन पाहिजे आहे आणि प्रामुख्याने सेफ हेवन त्यांना हे आता ते साऊथ ईस्ट एशियाकडे वळतायत. विशेष करून इंडोनेशिया, मलेशियामध्ये मध्यंतरी इंडोनेशियामध्ये काही बॉम्ब ब्लास्ट झाले होते आणि त्याच्यामध्ये आयसिसचा हात असल्याच्या गोष्टी पुढे आलेल्या होत्या. आपण हेही विसरू शकत नाही की झाकीर नाईक हा सध्या मलेशियामध्ये आहे. आता ह्या बाबीमध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे की जर तुम्ही जमातचा तिथं प्रभाव वाढणार असेल तर तुम्हाला एक प्रकारचा बेस, एक नवा बेस या सगळ्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांना भारताच्या ईस्टर्न साईडला मिळू शकतो आणि ही आपल्यासाठी धोक्याची बाब आहे. त्यामुळे आपल्याला येत्या काळामध्ये जास्त अलर्ट आपल्या ईस्टर्न बॉर्डरला घेऊन चालवावं लागणार आहे. दुसरं हा ही बॉर्डर पोरस बॉर्डर आहे, इथे इन्फिल्ट्रेशन प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यामुळे हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे की पोरस बॉर्डर असल्यामुळे लाईक नेपाळच्या बाबतीमधला तराईचा क्षेत्र आपला जो पोरस बॉर्डर म्हणून ओळखला जातो आणि ज्या ठिकाणी स्मगलिंग हा मोठ्या प्रमाणावरती होतं, काउंटरफेक करन्सीच्या बाबतीमध्ये आहे, या सगळ्या बाबतीमध्ये आता आपल्याला जास्त अटेन्शन हे ईस्टर्न बॉर्डरला द्यावं लागेल आणि तो आपल्यासाठी एक जमातचा जर वाढता प्रभाव, पण 70 जागा काही कमी नाहीये त्यामुळे त्यांना मिळाले. प्रश्न तुम्हाला होता की इतक्या म्हणजे विरोधात जरी असले तरी जागा बऱ्यापैकी आहेत त्यांच्याकडे, शिवाय त्या जागांचं जे लोकेशन अनिल सरांनी सांगितलं ते खूप महत्वाचं आहे आणि विरोधामध्ये एकटा पक्ष इतका मोठा असणं आणि त्यांच्याकडे इतक्या जागा असणं हे कुठल्याही देशामध्ये कमी महत्वाचं मानताच येणार नाही आपल्याला, स्पेशली आपल्याला तर नाहीच. कारण बाजूला अनिल सर मला अगदी थोडक्यात सांगा की वेळ संपले पण मला तरी ते उत्तर हवंय की बऱ्याच वेळेला भारतासाठी हा प्रॉब्लेम आहे बांगलादेशी घुसखोरांचा, पण जर बांगलादेशमध्ये स्टेबल गव्हर्नमेंट येत असेल तर हा प्रॉब्लेम कमी व्हायला मदत होऊ शकते का? स्टेबल गव्हर्नमेंट आलं तर काही प्रमाणात हे कमी होईल, कारण जे आर्थिक दृष्ट्या जे लोक अवैधरित्या स्थलांतर करतायत तो आकडा कमी होईल. पण जी भीती आहे की भारतामध्ये ऑलरेडी 2-2.5 कोटी किमान बांगलादेशी अवैधरित्या राहत आहेत आणि असं एक चित्र रंगवलं होतं की ते पोटासाठी आलेले आहेत. पण जेव्हा बांगलादेशमध्ये जिहादी विचारसरणीचं किंवा मूलतत्ववादी विचारसरणीचं सरकार येतं किंवा तिथल्या पक्षांचा प्रभाव असतो, सरकार जरी नाही आलं तरी, तर त्या प्रभावामुळे भारतात वसलेले बांगलादेशी एकतर ते रॅडिकलाइज होऊ शकतात किंवा त्या बांगलादेशींच्या समूहात असे लोक सहज मिसळून जाऊ शकतात आणि त्यामुळे भारतात दडलेल्या बांगलादेशींविरुद्ध कारवाई करणं. आणि मला आनंदाची गोष्ट वाटते की मुंबईमध्ये त्या गोष्टीला काही प्रमाणात सुरुवात झालेली आहे. पण आता आपल्याला जे संशयित बांगलादेशी भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत आहेत त्याचं पहिले कोम्बिंग करणं आवश्यक आहे, कारण तो धोका बंगालमध्ये किंवा आसाममध्ये तसा निवडणुकांपुरता आहे, तसा त्यानंतर तो धोका दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरूमध्ये आहे.
कारण ते हल्ले होणार आहेत ते इथल्याच वस्तीत होणार आहेत. त्याच्यासाठी बांगलादेशमधनं माणूस येऊन इथे काही काळ राहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे सतर्क राहणं जास्त आवश्यक आहे. बरं, चंद्रशेखर सर, अगदी थोडक्यात सांगा, म्हणजे ही सगळी हो. परिस्थिती समजून घेतल्यानंतर भारताला सध्या तरी हे सरकार स्थिरस्थावर होईपर्यंत गो स्लोचंच धोरण अवलंबावं लागेल? गो स्लो पेक्षा सुद्धा आता अनयनी सांगितलं त्याप्रमाणे अत्यंत सावध आपल्याला असणं आवश्यक आहे. आपण सावध नव्हतो म्हणूनच शेख हसीना विरुद्ध हा उठाव झाला. आपण सावध नव्हतो म्हणूनच शेख मुजीबुरच्या सगळं फॅमिलीला मारलं तरी आपल्याला तेव्हा कळलं नाही. बांगलादेश आणि पाकिस्तानच्या बाबतीत आपल्याला एक क्षण सुद्धा सावधपण ठेवून बाजूला ठेवून चालत नाही. ते सावधपण ठेवायचं आणि कोम्बिंग ऑपरेशन जे सांगितलं जातं ते कोम्बिंग ऑपरेशन अशा पद्धतीने करायचं की ते जे घुसखोर लोक आहेत त्यांना भारतात चांगलं राहता येणार नाही हा संदेश अजून आपण देऊ शकत नाही आहोत. त्यांना जर भारतीय लोकांनी त्यांना पुरेसा त्रास दिला तरच ते इथे येणार नाहीत, नाही तर ते येत राहतील. ते पोटासाठी नुसते येत नाहीत. चांगलं आयुष्य त्यांना भारतात मिळतं आणि भारतात राजेशाही ट्रीटमेंट मिळते. हो, कोणी त्यांना हाकलत नाही. त्यांना तुम्ही वोटिंग कार्ड देता, त्यांना तुम्ही आधार कार्ड देता, त्यांना तुम्ही मंत्री सुद्धा करू शकता. अशा इथे कोण येणार नाही भारतात. आपल्याला हा संदेश ते पोचवायला लागेल की आणि हे करताना खूप सावधगिरी बाळगावी लागेल, कारण या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की बांगलादेश हा सार्वभौम देश आहे आणि त्याच वेळेला तो शेजारी देश आहे. आपल्याशी 4000 किलोमीटरची सीमा आहे. त्यामुळे त्या देशाशी चांगले संबंध राखणं हेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. व्यापारी संबंध सुद्धा त्या देशासोबत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर त्या बॉर्डर्स आपल्याला फार सुरक्षित ठेवायच्या असतील आणि जसं सरांनी सांगितलं चीन आणि पाकिस्तानच्या बॉर्डर सारख्या त्या व्हॉलेटाईल होऊ द्यायच्या नसतील तर मग आपल्याला हा प्रश्न शांततेनं सांभाळावा लागेल, हाताळावा लागेल. हे तितकंच खरं कदाचित त्यामुळेच आपण आत्ता जेव्हा या प्रश्नाकडे बघतोय त्यावेळेस SIR सारख्या लीगल माध्यमांमधनंच त्याच्याकडे बघतोय. कुठेही त्याचा धार्मिक उद्रेक होऊ नये याची काळजी भारत घेताना दिसतोय. त्यामुळे बांगलादेशमध्ये तो जो उद्रेक दिसला तशा प्रकारचा कोणताही उद्रेक होऊ नये, दोन्ही देशांमधले संबंध ताणले जाऊ नयेत हा प्रयत्न भारतानं आतापर्यंत केलाय. नवं सरकार, स्टेबल सरकार बांगलादेशमध्ये येणं हे भारताची डोकेदुखी कमी करणारं ठरू देत आणि दोन्ही देशांमधला व्यापार वाढीला लागून दोन्ही देशांमध्ये आर्थिक स्थैर्य आणखीन मोठ्या प्रमाणात येऊ देत एवढी अपेक्षा आपण सगळेजण करूयात. आपण तिघेही जण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि बरीच महत्त्वाची माहिती प्रेक्षकांना दिलीत, त्याबद्दल तिघांचेही मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.